नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 5वी स्कॉलरशिपमध्ये विषय बुद्धिमत्ता. या विषयाअंतर्गत आपला घटक आहे कूट प्रश्न, घटक 8, ज्याचे काही भाग मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. कूट प्रश्न म्हणजे गुंतागुंतीचे प्रश्न आणि हे प्रश्न सोडवताना प्रश्न आधी नीट समजून घ्यावा. घाई व गोंधळ न करता शांत व एकाग्र मनाने तर्क, अनुमान, विश्लेषण आणि सूक्ष्म निरीक्षण या पद्धतींचा उपयोग करून प्रश्न सोडवावेत. कूट प्रश्न अंतर्गत आपला आजचा उपघटक आहे 8.4 वेन आकृती, वेन डायग्राम. चला तर समजून घेऊया आपण वेन डायग्राम म्हणजे काय. तर वर्तुळ, त्रिकोण, आयत, चौरस ह्या आकृत्या एकात एक गुंतवून आकृती बनवलेली असते आणि ह्या अशा आकृतीला म्हणतात वेन डायग्राम. इथे पहा, तुम्हाला वरती चित्र दिसते. वर्तुळ आहे, त्यामध्येच एक त्रिकोण काढला आहे, त्यामध्येच एक आयत काढला आहे. पहा, आपण चित्रकलेमध्ये बघा अशा प्रकारचं चित्र आपल्याला काढायला येतं आणि मग त्या एकामध्ये एक रंग मिक्स केलेल्या आकृत्यांमध्ये जे भाग होतात की नाही, बघा इथे भाग झालेले आहेत. वर्तुळाचा काही भाग आहे, त्रिकोणाचा काही भाग इथे आहे, चौकोनाचा काही भाग इथे. तर रंगवायला सांगतात. काय सांगतात? रंगवायला सांगतात. तर इथे काय असणार आहे वेनाकृतीमध्ये? हे जे भाग आहेत त्यांच्यामध्ये अंक लिहिलेले असतात. अशा आकृतींचे जे भाग आहेत की नाही त्यामध्ये अंक किंवा अक्षरं लिहिलेली असतात. समजलं तुम्हाला वेन आकृती म्हणजे काय? तर वर्तुळ, त्रिकोण, आयत, चौरस एकमेकात गुंतवून तयार झालेली आकृती म्हणजे वेन आकृती आणि अशा आकृतीचे भाग अंक किंवा अक्षरांनी दर्शविलेले असतात. म्हणजे त्याच्यामध्ये हे छोटे छोटे भाग आहेत ना, त्यांच्यामध्ये अंक किंवा अक्षरं लिहिलेली असतात. आकृतीचे नीट निरीक्षण करून आकृतीवर आधारलेल्या प्रश्नांची बाळांनो तुम्हाला उत्तरं द्यायची असतात. आकृतीमध्ये असणारे अंक एका आकृतीमध्ये असणारे अंक किंवा 2 आकृतीमध्ये असणारे अंक तसे सामायिक अंक हे असे तुम्हाला अचूक ओळखता येणे आवश्यक आहे. अजून आपण जाणून घेऊया वेनाकृतीबद्दल. वेनाकृती ही विद्यार्थ्यांना परोक्ष माहिती, परोक्ष म्हणजे काय? इनडायरेक्ट. तुम्हाला प्रश्नामध्ये अशी माहिती असेल की तुम्हाला ती प्रत्यक्ष दिलेली नसेल, इनडायरेक्टली त्या आकृतीमध्ये समाविष्ट असणार आहे ती माहिती. तर ती माहिती जाणून घेण्यासाठी हे वेन आकृती आपल्याला सक्षम बनवते. त्यामुळे विद्यार्थी वस्तूंना 2 किंवा 3 भागामध्ये पाहू शकतात. ते समानता व मतभेद यांची ओळख करून घेऊ शकतात. मग या आकृत्या कोणत्या प्रकारच्या असतात? एक वेन आकृती ही पहा ओव्हरलॅप वर्तुळांची, म्हणजे एकावर एक वर्तुळे पहा. तुम्हाला आकृती आता मी काढताना पाहिलंच असेल तुम्ही. 3 वर्तुळे एकावर एक आहे अशी फक्त वर्तुळांची असेल किंवा जी मी आता दाखवली त्याप्रमाणे वर्तुळ. इथे बघा पहिलं वर्तुळ आहे, त्या वर्तुळावर मी चौकोन काढला आणि त्याच्यावर मी त्रिकोण काढलाय. त्या 2 प्रकारच्या आकृत्या असतात. अजून काही आपण जाणून घेऊया. आता ह्या वेनाकृतीवर कसे प्रश्न असतात त्यासाठी थोडासा आपण नमुना पाहूया. पहा, इथे मी तुम्हाला वर्तुळामध्ये 8 दिलेत, चौकोनामध्ये 9 दिलेत
आणि हे 5 जे आहेत ते दोन्ही आकृत्यांच्या बाहेर आहेत, बरोबर. मग प्रश्न कसे असतात, हे काही प्रश्न आहेत बघा, की वर्तुळात कोणता अंक आहे, हे तुम्हाला सोपं समजण्यासाठी. आता 3 अंक मी की वर्तुळात कोणता अंक आहे पहा बरं. कोणता आहे वर्तुळामधला अंक? 8, बरोबर ना, समजलं तुम्हाला. आयताच्या आत कोणता अंक आहे, तर तुम्हाला आकृतीमध्ये दिसतोय, आयताच्या 9 आहे. आणि असा एक अंक आहे की तो कोणत्याच आकृतीत नाही आहे बघा, वर्तुळातही नाही आहे आणि आयतातही नाही. तो अंक कोणता आहे? 5. तर अशा प्रकारे आकृतीमध्ये मी तुम्हाला काय दिलेलं आहेत, अंक देऊन तुम्हाला मी प्रश्न विचारले आहेत, बरोबर. आता अजून आपण काही नमुना पाहूया. आता इथे मी काय केले बघा, त्याच 2 आकृत्या मी एकावर एक काढल्या, ओव्हरलॅप केल्या. काय केल्या? ओव्हरलॅप केल्या मी. त्यामुळे मगाशी वेगवेगळं दिलं होतं ना मी, एक वर्तुळात दिलेला अंक आणि एक आयतामध्ये दिला. आता वर्तुळावर मी आयत काढला आहे आणि 3 अंक दिलेत. मगाशी 5 बाहेर होता. आता इथे अंक कसे आहेत बघा, वर्तुळामध्ये तुम्हाला किती अंक दिसत आहेत पहा बरं. 8 पण आहे, 2 पण आहे, बरोबर. चौकोनामध्ये किती अंक दिसत आहेत पहा बरं. 2 पण दिसतोय, 9 पण दिसतोय, बरोबर ना. मग आता या प्रश्नांची उत्तरं देऊया आपण. वर्तुळात कोणता अंक आहे? काय प्रश्न विचारले तुम्हाला? वर्तुळात कोणता अंक आहे पहा बरं. कोणता अंक आहे वर्तुळामध्ये? 2 अंक आहेत वर्तुळामध्ये, 8 पण आहे आणि 2 पण आहे, बरोबर ना. तुम्ही म्हणू शकत नाही की नाही 2 नाही आहे, 2 पण वर्तुळात आहे. तसं आयतात कोणते अंक आहेत? आयतात सुद्धा 2 अंक आहेत बघा, 9 आणि 2. मग एक अंक असा आहे की जो दोन्ही आकृत्यांमध्ये आहे आणि तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. कोणता अंक दोन्ही आकृत्यांच्या आत आहे बरं? ओळखलात तुम्ही? तो आहे 2. तर अशा प्रकारे ही मी तुम्हाला फार सोपी आकृती दिलेली आहे. तर अशा प्रकारे आकृत्यामध्ये आकृत्या गुंतवलेल्या असतात आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मुलांनो, आपण घटक समजून घेतला आहे. आता आपण या घटकावर आधारित प्रश्न सोडवूया. बघा, प्रश्न पाहूया आपण. प्रश्न 1 व 2 साठी सूचना. आता इथे ही जी सूचना आहे त्या सूचनेवर आधारित 2 प्रश्न. ह्या वेन आकृतीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न असणार आहेत की तुम्हाला आकृती दिलेली असेल त्यावर 2 किंवा 3 प्रश्न असणार एका आकृतीमध्ये. म्हणजे आपल्या एकूण प्रश्नामध्ये समजा 50 प्रश्न असतील तर त्यातले 2 प्रश्न वेन आकृतीवर असतील. आता इथे बघा, तुम्हाला मी आकृती दिलेली आहे, दिसते तुम्हाला आकृती. 3 आकृत्या एकात एक आहेत. हे वेन आकृतीमध्ये वर्तुळ आहे, वर्तुळ आणि आयत आहे आणि त्रिकोण आहे. आणि अंक पहा बाळांनो कसे आहेत ते. इथे जो वर्तुळ जो आहे, वर्तुळीय आकृती, त्यामध्ये पहा तुम्हाला किती अंक दिसत आहेत? 4 आहे, 5 आहे आणि 8 आहे. आयत जो आहे त्यात बघा किती अंक आहेत? 5 आहे, 8 आहे, 9 आहे, 7 आहे. त्रिकोणात किती अंक आहेत बघा? 8, 9 आणि 2. पण आकृत्या एकामध्ये गुंतलेल्या असल्यामुळे काही अंक 2-2 आकृत्यामध्ये येत आहेत. उदाहरणार्थ पहा, वर्तुळ जो आहे त्याच्यावर आयत असल्यामुळे हा 5 अंक बघा कसा आहे. 5 अंक आयत आणि वर्तुळ दोघांमध्ये येतो, बरोबर ना, कारण आयताच्या भागात सुद्धा तो आहे. तसंच 9 अंक बघा, इथे त्रिकोण सुरू झालाय, इथे आयत आहे, तर 9 हा अंक जो आहे त्रिकोण आणि आयतामध्ये आहे. 2 हा अंक बाहेर आहे पण त्रिकोणात आहे, आयताच्याही बाहेर आणि वर्तुळाच्याही बाहेर आहे पण त्रिकोणात आहे. आणि 8 हा अंक कसा आहे बघा, 8 अंकाला त्रिकोणही लागलेला आहे, आयतामध्येही आहे आणि वर्तुळातही आहे. म्हणजे तिन्ही आकृत्यामध्ये हा अंक आहे. अशा प्रकारे वेन आकृतीचं निरीक्षण करायचे. प्रश्न बघा कसा म्हटलाय, खालील आकृतीचे निरीक्षण करून उत्तराचा पर्याय निवडायचा आहे. आणि म्हणून ह्या कुठे प्रश्नामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलंय घाई करायचं नाहीये, निरीक्षण करून प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आता इथे प्रश्न 1 पहा, खालील आकृतीमध्ये फक्त आयतात असलेला अंक कोणता? हां, आता प्रश्नामध्ये बघा फरक काय असेल. मी तुम्हाला असं म्हटलं खालील आकृतीमध्ये आयतात असलेला अंक कोणता. मग मी काय म्हटलं मगाशी, आयतामध्ये इथे किती अंक आहेत बघा, 5 आहे, 8 आहे, 9 आणि 7 पण आहे.
पण त्यापैकी 5 अंक 2 आकृत्यामध्ये गुंतला आहे, वर्तुळ आणि आयतामध्ये. 8 अंक 3 आकृत्यामध्ये गुंतला आहे. 9 अंक 2 आकृत्यामध्ये गुंतला आहे, त्रिकोण आणि आयतात. मग फक्त आयतात फक्त शब्द असेल प्रश्नात तो पाहायचा आहे. फक्त म्हटल्यावर फक्त त्या एका आकृतीमध्ये असलेलाच प्रश्न बघायचा. मग या आकृतीमध्ये फक्त आयतात असलेला अंक कोणता आहे बरं? तुम्हाला मी पर्याय दिलेले आहेत पहा. तुम्ही उत्तर सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बरोबर ना बाळांनो? तुम्हाला फक्त शब्दाचा अर्थ कळला ना? फक्त त्या आकृतीतच, की जो अंक बाकीच्या आकृत्यांमध्ये नाहीये, वर्तुळात नाहीये, त्रिकोणातही नाहीये. म्हणून फक्त शब्द असेल तेव्हा नीट लक्ष द्यायचं. आणि जर फक्त शब्द नसता, मी असं तुम्हाला प्रश्न विचारला असता, खालील आकृतीमध्ये आयतात असलेला अंक कोणता? मग मी आयतातले जेवढे अंक आहेत ते अंक सगळे घेतले असते. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. त्याच आकृतीवर प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे म्हटलं बघा. वर्तुळ, त्रिकोण, आयत या तिन्ही आकृत्यामध्ये असलेला अंक कोणता? बघा, तुम्ही नीट विचार करा. तुम्हाला मी सांगितलेलं आहे कशा प्रकारे पाहायचा तो. तिन्ही आकृत्यामध्ये असलेला अंक शोधायचा आहे. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंक 8 जो तिन्ही आकृत्यांमध्ये आहे. पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न 3-4 साठी सूचना. आकृतीचे नीट निरीक्षण करा व उत्तराचा पर्याय निवडा. ही आकृती आहे पहा. इथे सुद्धा मी 3 आकृत्या एकात एक गुंतलेल्या आहेत. आयत, वर्तुळ आणि त्रिकोण, आणि त्यामध्ये काही अंक आहेत. काही अंक आयतामध्ये आहेत 9, 8, 7. त्रिकोणात 3 अंक आहेत 7, 4, 5. आणि वर्तुळात 4 अंक आहेत 1, 2, 3, 4. 8, 7, 4 आणि 3. आणि त्यांचं कशी बघा वाटणी झाली आहे. 9 हा आयताच्या फक्त भागात आहे. 8 हा आयत आणि वर्तुळमध्ये आहे. 4 हा त्रिकोणाने वर्तुळमध्ये आहे. हा खालचा 3 वर्तुळामध्ये आहेत. बाकीच्या 2 आकृत्या वर गेलेत बघा. आणि 7 हा अंक तिघांमध्ये आहे बघा. वर्तुळ, त्रिकोणाचा भाग आणि चौकोनाचा भाग. बरोबर. तर प्रश्न काय बघा आपला. वर्तुळ, त्रिकोण आणि आयत या तिन्ही आकृत्यामध्ये असलेला अंक कोणता? तुम्हाला हे मी पर्याय दिले आहेत. आणि आता उत्तर तुम्ही सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. सॉरी, इथे वेळ नंतर आली बहुतेक. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक कोणता पर्याय असणार आहे कळलं ना तुम्हाला? तिन्हीमध्ये असलेला अंक आहे 7. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वर्तुळात असणाऱ्या अंकांची बेरीज किती? हे तुमचे पर्याय आहेत. वर्तुळात असणारे अंक आकृती तुम्हाला मी पहिल्या प्रश्नात समजावून सांगितले. वर्तुळातले अंक पहा आणि त्यांची बेरीज करा. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपली. बेरीज केलीत का तुम्ही? किती येते बेरीज सांगा बरं. पर्याय क्रमांक 2 आली का तुमची बेरीज बरोबर? वर्तुळात 4 अंक आहेत. 7 आणि 4 3 आणि 8. मग 7 आणि 4 11. 11 आणि 3 किती? 12, 13, 14. 14 आणि 8 22. म्हणजे उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचे प्रश्न 5, 6, 7 या तिन्ही प्रश्नांसाठी एकच आकृती आहे. आता अक्षरं दिली आहेत बघा आकृतीमध्ये. आणि तुम्हाला मी आकृती देते पहा. आकृतीमध्ये काय आहे पाहूया आधी. असेच 3 आकृत्या, सहसा ह्या 3च आकृत्या असतात हा बाळांनो आपल्या भूमितीमधल्या. चौकोनामध्ये क, ख आणि अ आहे. वर्तुळामध्ये ख, न, अ, म आणि प आहे. आणि त्रिकोणामध्ये अ, म आणि स आहे. त्यापैकी वर्तुळ आणि चौकोनामध्ये, वर्तुळ आणि चौकोन फक्त दोघांमध्ये ख आहे. न आहे वर्तुळात
चौकोन आणि त्रिकोणात नाही आहे. म आहे वर्तुळ आणि त्रिकोणात. स आहे फक्त त्रिकोणात. प आहे फक्त वर्तुळात, बरोबर ना. आणि अ आहे तिन्ही आकृत्यामध्ये. पहा, त्रिकोणात पण आहे, चौकोनात पण आहे, वर्तुळात पण आहे. ठीक आहे. आता आपण प्रश्न पाहूया. तुम्हाला मी आकृती समजावून सांगितलेली आहे. प्रश्न पहा, फक्त वर्तुळात असणारी अक्षरे कोणती? फक्त वर्तुळात. बघा, प्रश्न नीट समजून घ्या आणि तुम्ही आता उत्तर सांगायचं आहे. फक्त वर्तुळातली अक्षरं तुम्ही पाहायची आहेत आणि उत्तर द्यायचं आहे. समजलं का बाळांनो? तुमची वेळ संपलेली आहे 10 सेकंदाची. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कळलं ना? फक्त वर्तुळात पहा. प आहे या त्रिकोण आणि चौकोनाच्या बाहेर आहे पण वर्तुळात आहे. न आहे त्रिकोण चौकोनच्या बाहेर पण वर्तुळात आहे, म्हणून प आणि न. पुढचा प्रश्न त्याच आकृतीवर आधारित. आकृती तुमच्या समोर मी ठेवलेली आहे. त्रिकोण व वर्तुळात असणारे सामायिक अक्षर कोणते? कळलं? त्रिकोण व वर्तुळात. आता त्रिकोण आणि वर्तुळ म्हणजे त्रिकोण हा आणि हे वर्तुळ या दोघांमध्ये अक्षर असलं पाहिजे असं अक्षर कोणतं? शोधा बरं तुम्ही. तुम्हाला मी वेळ देत आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अक्षर म, की जे त्रिकोण व वर्तुळामध्ये सामायिक. सामायिक म्हणजे सारखे, दोघांमध्ये आहे. पाहूया पुढचा प्रश्न. त्याच आकृतीवर आधारित आहे. पहा, ही आकृती तुमच्या समोर आहे. तिन्ही आकृतीत म्हणजे त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन या तिन्ही आकृतीमध्ये असणारं सामायिक अक्षर कोणतं? शोधायचं आहे तुम्ही. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. पहा बाळांनो, काय येणार आहे? कोणतं अक्षर आहे तिघामध्ये? कळलं का तुम्हाला? पर्याय क्रमांक 1 अक्षर अ. पहा, जे तिन्ही आकृत्यांमध्ये आहे. आता पुढचा प्रश्न 8 ते 12 साठी सूचना. बघा, इथे जास्त प्रश्न आहेत. 8, 9, 10, 11, 12 5 प्रश्न आहेत. आता हे अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न येतात. तुम्हाला विचारलेलं असतं काही वेगवेगळे घटक, जसं आता अक्षरं होती, अंक होती, तसं इथे मी जे चौकोन काढत आहे किंवा त्रिकोण वगैरे काढत आहे त्याला एक विशिष्ट नाव दिलं आहे की चौकोन म्हणजे काय, की चौकोनातले काय असणार आहेत? प्रवासी असतील, की तिथे या ठिकाणी बसने प्रवास करणारे म्हणजे प्रवासी आहेत. तर चौकोनामध्ये जे आहेत ते बसने प्रवास करणारे प्रवासी. ठीक आहे. त्रिकोणामध्ये असणार ते रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी. अजून आकृती आहे बघा, वर्तुळ. वर्तुळ म्हणजे काय? विमानाने प्रवास करणारे प्रवासी. म्हणजे जे आपण मगाशी वर्तुळामध्ये अंक अक्षर जे पाहत होतो ना, त्यांनाच आता एक विशिष्ट नावं दिली. कळलं की नाही? काल्पनिक, की आपण समजायचं. चौकोनातल्या संख्या म्हणजे काय? बघा, या ठिकाणी तुम्हाला मी आता संख्या देत आहे. संख्या पाहूया काय ते, म्हणजे अंक जे काय आहेत ते पाहूया. जे आपण मगाशी जे म्हणत होतो तेच आता ह्या उदाहरणाच्या बाबतीमध्ये आपण बोलायचं आहे. पहा, आता हे मी आकडे घातले. आता मी हा जो जांभळा कलर केला आहे त्यामध्ये जे आकडे किती आहेत बघा. आकडे 8, 7, 9 आणि 35. हे सगळे काय झाले? रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी. पण त्यातले काही वर्तुळामध्ये पण सामावलेत बघा, जांभळ्यामधले, की 7 आणि 9 जांभळ्या त्रिकोणामधले. म्हणजे 7 आणि 9 हे रेल्वेने पण करतात आणि वर्तुळामधले आपण काय म्हटलं? विमानाने प्रवास करणारे. म्हणजे 7 आणि 9 हे प्रवासी विमानाने पण प्रवास करतात. बरोबर. आणि अजून काय दिलेलं बघूया आपण. हा दुसरी आकृती पाहूया आता. ही आकृती आहे वर्तुळ. ठीक आहे. मग आता वर्तुळामध्ये किती संख्या आहेत पहा? 2, 9, 7 आणि 3. मग एवढे जे प्रवासी आहेत ते कशाने प्रवास करतात? वर्तुळ म्हणजे विमानाने. पण त्यातले 7 कुठे होते आपण पाहिलं? त्रिकोणामध्ये होते. म्हणजे ते विमानाने पण करतात आणि रेल्वेने पण करतात. पण त्यातला 2 आकडा जो आहे ना आणि 3 आकडा तो बाहेर आहे बघा बाळांनो. म्हणजे वर्तुळात आहे पण त्रिकोणाच्या बाहेर आहे आणि चौकोनाच्या पण बाहेर आहे.
याचा अर्थ ते फक्त वर्तुळामध्ये असलेले म्हणजे विमानाने प्रवास करतात. हे जे दोन आहेत ना बाहेरचे, ते आपण आत्ताच बघितलं, मी पाहिजे पण तुम्हाला मागे जाते पहा, 2 आकडा बाहेर आहे की नाही, 3 पण बाहेर आहे, म्हणजे हे वर्तुळात आहेत म्हणजे विमानाने प्रवास करतात. ठीक आहे. त्याप्रमाणे अजून एक आकृती आहे पहा, ही मी तर तुम्हाला लाईट ब्ल्यू कलर केल्या बघा, तिच्या 2 आकडे आहेत 9 आणि 50. याचा अर्थ आहे बसने प्रवास करणारे. कशाने प्रवास करतायत? बसने. पण त्यातला एक आकडा ह्या वर्तुळामध्ये सुद्धा आहे आणि तो कशामध्ये असणार आहे? त्रिकोणामध्ये पण येणार आहे. कळलं की नाही? आणि त्यामुळे तो जो आकडा आहे 9, हे कसे असणार आहेत? ते तिन्ही आकृत्यामध्ये येणार ना, त्रिकोणामध्ये पण. तुम्ही पाहिजे तर आपण जाऊया मागे, तुमच्या लक्षात येईल पहा. बघा आता 9 आकडा तिन्हीमध्ये आहे, म्हणजे 9 हे प्रवासी, 9 ह्या संख्येएवढे प्रवासी त्रिकोण म्हणजे रेल्वेने प्रवास करतात, वर्तुळात म्हणजे विमानाने प्रवास करतात आणि चौकोनात म्हणजे बसने सुद्धा प्रवास करतात. आणि हे जे 50 आहेत ते पूर्ण इकडे बाहेर आहेत बघा, वर्तुळातही येणार नाहीत, वर्तुळ इथे संपतं, म्हणजे ते फक्त बसने प्रवास करतात. म्हणजे फक्त हा शब्द आहे का बघायचा. फक्त म्हटलं की फक्त ते एका वाहना म्हणजे एका त्या आकृतीमध्ये असणारा अंक बघायचा. फक्त रेल्वेने म्हटलं की फक्त त्रिकोणामधलेच अंक बघायचे. जे वर्तुळात समाविष्ट झाला असेल त्रिकोणातला अंक तो घ्यायचा नाही, जसा हा 7. फक्त विमानाने म्हटलं की हे 2 आणि 3, की जे फक्त वर्तुळातच असले पाहिजे, त्रिकोणात किंवा चौकोनात नाही. समजले तुम्हाला बाळांनो आकृती? आता प्रश्न पाहूया आपण. फक्त रेल्वेने प्रवास करणारे किती प्रवासी आहेत? तुम्हाला मी आकृती समजावून सांगितलेली आहे. आता तुम्ही विचार करायचा आहे, तुमची तल्लख बुद्धी ते वापरायची आहे आणि कोणता पर्याय असणार आहे तुम्ही सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे बाळांनो. बघा बरं, फक्त रेल्वेने, मी तुम्हाला सांगितलं आता, फक्त त्रिकोणातले आकडे मग 35 आणि 8 आहेत पहा, हो ना. मग त्यांची बेरीज करा. किती होणार बेरीज? 35 आणि 8. जी बेरीज असेल तो आहे आपला पर्याय, बरोबर ना. पर्याय क्रमांक 3. 35 आणि 8 43 विद्यार्थी हे फक्त रेल्वेने प्रवास करतात. पाहूया पुढचा प्रश्न 9. आकृती तीच आहे, त्यामुळे मी आधी आकृती पूर्ण करते. पहा, मगाशी आपण पाहिली तीच आकृती आहे. आता पाहूया प्रश्न. विमानाने प्रवास करणारे एकूण किती लोक आहेत? बघा, विमानाने म्हटलंय, फक्त शब्द नाही, त्यामुळे नीट उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला मी पर्याय देत आहे. आता तुम्ही विचार करायचा, विमानाने प्रवास करणारे कोणते आहेत? यातले त्रिकोणातले आहेत, वर्तुळातले आहेत की बसमधले आहेत? आणि एकूण म्हटलं आहे. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे बाळांनो. उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1. कारण इथे फक्त शब्द नाही आहे, म्हणजे विमानाने प्रवास करणारे सगळे प्रवासी. मग ते त्यातले काही रेल्वेने करत असतील, काही बसने करत असतील, पण विमानाने करतायत ना, ते आपल्याला विचारलंय. त्यामुळे वर्तुळात असणारे सर्व अंक घ्यायचे आहेत. कळलं का? म्हणजे 9, 7, 3 आणि 2. मग करा बेरीज. 7 आणि 3 10, 10 9 19 आणि 2 21. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पाहूया पुढचा प्रश्न. आकृती तीच आहे. आकृती पूर्ण करूया आधी आपण. आणि आता आपण पाहूया आपला प्रश्न काय आहे 10वा. फक्त बसने प्रवास करणारे किती प्रवासी आहेत? बघा, फक्त बसने हा शब्द नीट बघायचा. तुम्हाला मगाशीच सांगितलंय, फक्त शब्दाकडे लक्ष ठेवायचं आहे. आणि आता उत्तर द्यायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
50, बरोबर ना? कारण फक्त बसने म्हटलं, इथे फक्त शब्द आहे. हे 9 पण आहेत निळ्या ह्या चौकोनामध्ये बघा. निळ्या चौकोनामध्ये बसने प्रवास करणारे प्रवासी आहेत. पण जे 9 आहेत ते कुठून कुठून करतायत? ते वर्तुळात पण आहेत म्हणजे विमानानेही करतायत, ते त्रिकोणात पण आहेत म्हणजे रेल्वेने पण करतायत. हे फक्त बसने नाही करत आहेत ते, है ना? तिन्ही वाहनाने प्रवास करतायत. मग फक्त बसने किती प्रवासी प्रवास करतायत? 50. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पाहूया 11वा प्रश्न. आकृती तीच आहे. आकृती पूर्ण करूया. आकृती समजून घ्यायची आहे मी काढेपर्यंत. आता पाहूया प्रश्न. तीनही वाहनांनी प्रवास करणारे प्रवासी किती आहेत? तीनही वाहनांनी प्रवास करतायत. कळलं का? म्हणजे बसने पण करतायत, विमानाने पण करतायत आणि रेल्वेने पण करतायत. असे प्रवासी किती आहेत? तुम्ही शोधायचं आहे उत्तर. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. पहा बरं, तीनही वाहनाने प्रवास करणारे प्रवासी किती आहेत? कळलं का तुम्हाला उत्तर? 21, 114, 104 की 9? 9. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4. तीनही वाहनं म्हणजे हा जो मधला आकडा आहे ना, तो काय दाखवतो की हे 9 प्रवासी तीनही वाहनाने म्हणजे रेल्वेनेही, बसनेही आणि विमानानेही प्रवास करतात. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पाहूया पुढचा प्रश्न. आकृती तीच आहे. आकृती मी पूर्ण करते. तुम्ही आकृती समजून घ्या आणि आता प्रश्नाचं उत्तर द्या. काय आहे पहा प्रश्न. बसने प्रवास करणारे एकूण प्रवासी किती आहेत? कळलं तुम्हाला प्रश्न? बसने प्रवास करणारे एकूण किती प्रवासी आहेत? मग असे काय होता प्रश्न? फक्त बसने. आता म्हटलंय बसने, बरोबर ना? मग आता बसने करण्यातले काही विमानाने करत असतील, काही रेल्वेने करत असतील, पण ते बसने करतायत ना. मग किती आहेत प्रवासी? तुम्ही उत्तर सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. बघा बरं, हे 50 तर आहेतच, शिवाय हे जे 9 आहेत ना, आत्ताच आपण उत्तर लिहिलं तिन्ही वाहनाने प्रवास करणारे, मग ते बसने पण करतायत. त्यामध्ये 2 आकड्यांची बेरीज करायची म्हणजे किती येणार आहे बेरीज? 50 आणि 9 59. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. समजलं बाळांनो तुम्हाला? म्हणजे आज आपण वेन डायग्रामच्या साहाय्याने ही जी बघा परोक्ष माहिती म्हणजे ही इनडायरेक्ट माहिती आहे ना, प्रवाशांबद्दलची माहिती होती, ती ह्या आपल्याला आकृतीमध्ये आपण सामावून घेतली आणि त्यावरून आपण शोधून काढलं रेल्वेने प्रवास करणारे, बसने प्रवास करणारे, फक्त विमानाने प्रवास करणारे असे जे आहेत प्रवासी ते आपण शोधून काढले. अशा प्रकारचे अजूनही प्रश्न तुम्ही स्कॉलरशिपच्या पुस्तकातून सोडवू शकता. तर आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.